हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्म कर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु आयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास कार्तिक, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे. रात्री 11 वाजून 9 मिनिटांनंतर दशमी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे. सायंकाळी 6 वाजून 18 मिनिटांनंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुभ योग आहे. सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनंतर शुक्ल युगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सकाळी 11 वाजून 33 मिनिटांनंतर भावकरणाला सुरुवात होईल. रात्री 11 वाजून 9 मिनिटांनंतर बालवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असेल. सूर्य तूळ राशीत असेल, चंद्र आणि गुरु कर्क राशीत असतील, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे. तर ही साडेसाती या जातकांना शुभ असेल की अशुभ हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला आपल्या जन्मकुंडलीसह ज्योतिषाकडे जावे लागेल. तेच आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, जर अशुभ शनी असेल आपल्याला तर आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करणे गरजेचे आहे. शुभ असेल तर काही करण्याची गरज नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजता असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहामध्ये सध्या मंगळ ग्रह हा 10 नोव्हेंबर 2025 पासून व अस्तंगत झालेला आहे. अर्थात तो सूर्याजवळ गेलेला आहे, जात आहे. आणि यापुढे तो 2026 आणि त्यापुढे तो अस्तंगतच असणार आहे. वक्री ग्रहांमध्ये सध्या शनी ग्रह हा 13 जुलैपासून, बुध ग्रह हा 10 नोव्हेंबर पासून आणि गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेले आहेत. मित्रांनो, तर असे अस्तंगत आणि वक्री ग्रह आपल्याला काय फळ देतील हे सुद्धा ज्योतिषी आपल्या कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभोराज्ञे प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभावादी षष्ठी संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम सहस्रे दक्षिणायने हेमंत ऋतू कार्तिक मासे कृष्ण पक्षे भौम वासरे पुष्य नक्षत्रे शुभ योगे विष्टी करणे सप्तमी शुभतिथ वीरभद्रात उत्पन्नमे कडप्पा मो पात्र दुरित क्षय द्वारसी पार्वतीपती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 45 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 13, 15 आणि 16. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिला दिनांक 11 आणि 16. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 16. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 15 आणि 16. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 15. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 12. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते.
कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी नवीन आणि योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्याने मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये सकाळी 11 वाजून 33 मिनिटांपर्यंत भद्रा योग आहे. हा स्वामी याचा राहू असल्यामुळे शक्यतो आपण महत्वाची किंवा विशेष कामे करू नका यावेळेपर्यंत. जी रेग्युलर आहे तीच करा मित्रांनो, जेणेकरून आपल्याला त्यात यश प्राप्त करता येईल. सप्तमी श्राद्ध कर्म आहे. जर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त वा पिंडदान रहित श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. पंडिताच्या माध्यमातून विधिवत आणि अपराह्न काळामध्ये मग घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता. राहू काळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपण या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष कामे करू नका. रेग्युलर आहे तीच करा, जेणेकरून आपल्याला आपल्या महत्वाच्या किंवा विशेष कामात अपयश प्राप्त होणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.